आम्ही पवार सर पहिले बॅटिंग करूया, कारण की संघ जर पाहिला आपण आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांनी खूप उच्च कोटीचं प्रदर्शन केलं. कालचा दिवस यांनी गाजवला. अजित टॉस बॉक्समध्ये फुल एन्जॉय करताना आणि बाहुबली ऑफ लाखिवली टीमचा वीर 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 ग्रेट. कालचा दिवस वीरनी गाजवला, अजितनी गाजवला, आशिषनी गाजवला आणि प्रत्येक टीमने आज सुद्धा एक लाखिवलीचा संघ आपण पाहतोय. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. स्ट्राईकला असेल बॅटर निलेश आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण विजेंद्र. टॉप 10 डावखुऱ्या बॅटिंगचा जर विचार केला आपण त्यामध्ये रँक करणारे 2 खेळाडू सध्या तरी आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक ऋतिक गड आणि दुसरा जर पहिला आपण वेलेट टीमचा डॅशिंग डावखुरा बॅटर. चला हे बघा, तर जो सामना झाला होता त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच निश्चित ज्यांनी अतिशय अप्रतिम बॉलिंग केली होती तो हरेश ठरला होता सामनावीर. चला आपण निश्चित हे बघा, हे सूज वगैरे आपण खेळाडू कक्षामधून रेडी करून यायचं आहे, कारण की दुसऱ्या टीमला शंका वाटते की हे दारूमधून टाइमपास करते का. हे आपण गोष्टी खेळाडू कक्षामध्ये करणं गरजेचं आहे, कारण की दोन्ही चांगले संघ आपण पाहतोय. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 हा 16वां पर्व आहे आणि या दूसरा दिवस. आज की शाम किस टीम के नाम वेले या फिर लाखिवली फिर से अपना दबदबा टेनिस क्रिकेट के इस टूर्नामेंट में छोड़ने जा रही है. सुरुवात होतोय. पहिला चेंडू पंच अतिशय लाजवाब, कहा सुपरहिट फटका आहे. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. बॅकफूट कटचा फटका पाहू शकता रिप्ले मध्ये. उच्च कोटीचं थेट प्रेक्षेपण सुद्धा पाहतोय आपण. एकच किंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रिन्स मोहित रवी गुळवी प्रोपरेटर पाहतोय आपण. प्रथमेश पाटील याच गावाचा सुपुत्र आयोजक कमिटीचे ते आयोजक आहेत आणि संजय गुळवी आमच्या सोबत. हो, याच पाहता सफल झाला होता हा फटका. पाहतोय आपण जमिनीलगत मिडविकेट क्षेत्राकडे एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एक सिंगल. चांगली सुरुवात इथं मात्र पाहतोय आपण जे काप्रोबा वेले टीमच्या माध्यमातून 5 धावा पहिल्या 2 चेंडूवर अतिशय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. आता मात्र की मॅन फॉर ऑफ वेले टीमचा हा ग्रेट 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 डावखुरा बॅटर. खूप काही अपेक्षा असेल आणि आता मात्र लाखिवली गावाचे प्रत्येक पाठीराखे सुद्धा ट्रिपल केबलला चिपकले असतील. खास वेले टीमचे पाठीराखे पाहतोय की आता मात्र नो डाऊट वेले गावचे आमचे खूप सवडचे निकटवर्तीय मित्र निश्चित संग्रामजी थळे. पलटी फटका लाजवाब हिट पाहतोय आपण. चेंडू फरार 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 होईल, सीमा पार आलाय हा देखना चौकार. आणि खास वेले इथूनच सागर पाटील. निश्चित चालू सामन्यातला हा बॉल आलेला आहे. अतिशय क्लास फटका. मी उल्लेख केला होता की ज्या प्रकारे विजेंद्र नावाचा वादळ असेल तोपर्यंत मात्र नो डाऊट अतिशय क्लास फटका पाहिला आपण. रिव्हर्स अटेंड केला होता. धावसंख्या पाहतोय आपण 9. 3 चेंडूवर एक देखणी आणि अद्भुतपूर्व सुरुवात जे काप्रोबा वेले टीमची. चला चेंडू जर बाहेर गेला तर लगेच परत करायचंय. आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर आपण सुद्धा अशा स्थितीमध्ये बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. चला फक्त दोन चेंडू देण्यात येईल नवीन. अशा स्थितीमध्ये तुम्ही जास्त चेंडूची निवड करू शकत नाहीये. या आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळते. भिवंडीचा क्रिकेट बंद होणार नाहीये. पाहतोय आपण 6 वाजून 30 मिनिटं होऊन गेलेले आहेत तरी हा एक चांगला रंगतदार सामना पाहायला मिळेल का. विजेंद्र नावाचा हा बॅटर अजून एक स्पंच केलंय सरळ हातात. सॉफ्ट डिस्मिसल परतीचा प्रवास करताना जो जाळ टाकला होता जाळमध्ये फसवलंय गोलंदाजांनी आणि पहिला धक्का बसलाय जे काप्रोबा वेले टीमला. चला स्पीड वाढवायचे विजेंद्र, बॅटर पाठवायचे.
सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता वेगवान चेंडू होता, निश्चित अतिशय अतिशय क्लास चेंडू होता. आता मात्र वापसी करताना पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा, त्यानंतर मात्र काय कमबॅक करते गोलंदाज पाहतोय आपण इथे. मात्र मारा करताना विराज यावेळेस पाहता सफल झाला होता. पहिले 3 चेंडू अतिशय खराब होते, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं इथं मात्र विराज या गोलंदाजांनी. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 15चा आकडा पार करेल, पण विराज यांनी सांगितलं की माझ्या हातात चेंडू का सोपवलं, मी निराश नाही करणार माझ्या टीमला. हरेश क्वार्टरच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली बॉलिंगचं प्रदर्शन होतं. चला आपण टाइमपास करू नका. सज्ज होताना याच पाहता टॉप एच आणि सॉफ्ट डिस्मिसल. चांगला झेल. अजून एक बॅटर परतीचा प्रवास करताना चांगल्या सुरुवातीनंतर मात्र वापसी करताना आई गावदेवी लाखिवली बसंग. चांगली सुरुवात. ओहो, हा फटका अतिशय क्लास आहे. ओ माय गॉड. आता मात्र इशारा काय दिले पाहिजे. बाउंड्री लाईनवर मी सांगितलं की प्रत्येक आयोजकांनी ताबा घ्यायचा आहे. अशा मुमेंटला निर्णय देणं कठीण असतोय, पण आलाय हा षटकार. चला सहकार्य करायचंय. चांगला षटकार आलाय, आवश्यकता होती. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सकते ती मात्र पाहतोय आपण 15. अजून 1 किंवा 2 मोठे फटके मारावे लागेल, कारण की प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग विराज आहे, त्यानंतर ऋतिक आहे, त्यानंतर जर पहिला पण खूप मोठे मोठे नाव साहिल सारखा एक अतिशय चांगला बॅटर आहे. त्यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. अजून एक खराब चेंडू, खराब. आणि हा नो बॉल म्हणजे फ्री हिट येईल. आलाय हा षटकार. ते दनादन. ज्या हरीशनी करामत केली होती त्या हरीशच्या अगेन्स्ट मोर्चा उघडलाय. डावखुरा बॅटर पाहतोय आपण विराज. जबरदस्त फ्री हिट. पहिल्या 2 चेंडूवर मात्र पाहतोय की 2 षटकार इथं मात्र विराजच्या बॅटमधून. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, नंतर बॅटिंग आपल्याला करायची आहे. अजून येणारे इथून मात्र मला वाटतं की 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि 4 चेंडूमध्ये इथून 1-2 फटके जर आले तर का चांगली स्थिती म्हणता येईल. मात्र जे काप्रोबा वेले टीम चांगला प्रदर्शन. अजून एक हा फटका फ्री हिट आहे. धावा किती मिळेल पाहायचे, हवेत नव्हता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीची मागणी करताना धोका निर्माण झालाय. निशाणा इथं मात्र लागलाय. परतीचा प्रवास. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या पाहतोय धावपलकर आता मात्र 23. पहिली टीमचा बॅटर विराज आपण लगेच सहकार्य करायचंय. भावेश पाटील, जे काप्रोबा वेले टीमचा हा एक तारणार खेळाडू आहे, आणि टीममध्ये खूप मोठे योगदान या खेळाडूचं सातत्यानं पाहतोय. त्याची पण एक मोठी इव्हेंट आपण पाहतोय. जे काप्रोबा चषक कमिंग सून. भावेश पाटील. धावसंख्या पाहतोय आपण 23. येणारे इथून मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉप 3 ची ही लढत पाहतोय आपण. कालचा दिवस ज्यांनी गाजवला तो म्हणजे अजित. आज खूप आनंदित दिसतोय सध्या तरी. चॉकलेटी बॉय म्हणून ज्याचं वर्णन आम्ही करतोय. सोबतच रायझिंग स्टार ऑफ लाखिवली हर्ष, आणि वीर की तो बाती अलग आहे.
यावेळेस पाहता वेगवान चेंडू होता, आपला क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न आहे, गेली चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल. एक धाव इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण, बॅटला हलकासा स्पर्श झाला होता, त्यामुळे एका धावेने भावेश पाटील आपला खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 24. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि जे काप्रोबा वेले टीम आपण सज्ज राहायचे आहे. चला कालच्या सामन्याची आठवण झाली. गावदी ओवली आणि विपक्ष जय हनुमान लाकिवली बस संघ. याच पाहता आडव्याटण्या फटका सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट करेल की नाही पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख रिटर्न इथं मात्र होत नाहीये. इथं मात्र निश्चित आता मात्र तिसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय पण पोहोचू शकणार नाही. 2 धावा इथं मात्र कंप्लीट. तिसऱ्यावर इथं मात्र आणि इथं मात्र पाहतोय की आता बेल्स उडवल्या. चला स्पीड वाढवायची आहे. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते ती 26. क्या बात आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजित यांचं हितेश पाटील यांनी खास गावदी स्पोर्ट जय काप्रोबा टीम वेलेला शुभेच्छा दिल्या आहेत. ओहो डाऊन द ग्राउंड चेल होणार नाहीये. धावा किती मिळेल कंप्लीट 4 की मात्र 2 अडवलंय आणि त्या मात्र परत एकदा धाव बाद. या 2 धावींनी टीमची धावसंख्या पाहतोय आपण 28 आणि 29 धावाचं टार्गेट आहे. काल मला वाटलं की 30 धावाचं आव्हान अजितनी पार केला होता. 8 चेंडूमध्ये संजावत होता अजितच्या नावाने. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय आणि हर्ष आपण यायचंय. रायझिंग स्टार ऑफ लाकिवली हे पाहू शकता. कालच्या दिवस ज्यांनी गाजवला जनुमान लाकिवली टीमचा हा कोहिनूर हिरा अजित आणि रायझिंग स्टार ऑफ हर्षल. बॉल द्यायचा आहे हर्षल आपण यायचंय. हर्ष गणेशजी पाटील हॉटेल रेड स्टार आणि तिथं मेजवानी असेल आम्हाला पण आज तिथं असं वाटते मला. क्या बात आहे. एकदा आपण आस्वाद घ्या आणि वारंवार जात राहा. गणेश दादा खुश तो सर्वच खुश. खऱ्या अर्थाने गणेश दादा याला मात्र WWE मध्ये जायला काही हरकत नाही आहे. हे आशिष क्या बात आहे. आशिष आता मोबाईलवर बिजी आहे. आकाशजी पण त्याच्या समेत आहे. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही या सलामीचे बॅटर आणि पाहतोय की मथुर बैलाचे फॅन क्या बात है. साहिल पाटिल कहाँ छुपे थे आप आ गए. ओहो ये वीर है. झुकने वाले नहीं कल एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. चर्चा राहणार आहेत कारण की हनुमान लाकिवली टीमचं कालच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन 12 चेंडू आणि 29. चला आपण जय काप्रोबा वेले संघ आपण सहकार्य करायचं आहे आणि जिथे विकेट जरी पडला तरी आपण एकत्र जमवू नका कारण की 12 चेंडू आणि इथून मात्र 29. त्यासाठी पाहतोय की आपण ऋतिक गडक आलाय बॅटिंग करण्यासाठी. आज संपूर्ण 3 सामन्यामध्ये भोपळा फोडता आला नाही. 0 या धावसंख्येवर लागोपाठ तिसऱ्या सामन्यात त्याच्या आयुष्यातला करिअरचा सर्वात हा खराब दिवस असेल. पण मी तर म्हणेन की ऋतिक गडक सारखा बॅटर कधी पण वापसी करू शकतोय. स्ट्राईकला ऋतिक, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण निशांत. दोन्ही बंधू आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल आणि पहिलं षटक टाकण्यासाठी अनिकेत. दोन्ही अनिकेतने खूप चांगलं प्रभावशाली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. चला आपण वेळेचं बाण ठेवायचं आहे. सजवताना गोलंदाज पहिल्या चेंडूवर हा प्रहार प्रहार कडक 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 गेला स्कुलेच्या वरतून हा दमदार तुपानी षटकार. आज तो लाकिवलीचा अजून एक बॅटर
आणि मला असं वाटतं की या संपूर्ण मध्ये लाखिवली गावाचं हा वर्चस्व पाहतोय आपण. का होईना म्हणजे काय नाही, फक्त लाखिवली गावाचा विजय होईल की नाही हे पाहायचं आहे. आणि राजेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला एक सूचना मिळते की ज्या ज्या आमच्या लाडक्या पाहुण्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्या सर्वांनी उद्या मात्र आपण यायचं आहे या स्पर्धेला भेट देण्यासाठी. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे धमाका केलाय अडिकेतला भिरकावल्यास केवलेच्या वरतून हा आलाय एक लाजवाब उत्तुंग षटकार. 6:45 म्हणजे भिवंडीकरांचं क्रिकेट संपणार नाहीये. मला वाटतं की काही ठिकाणी डे नाईटची स्पर्धा सुरू झाली असेल पण ही डेची स्पर्धा आपण पाहतोय. वल्ला मात्र अजून एक डे नाईटची स्पर्धा सुरू आहे. तिथं तुम्हाला प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून रिपोर्ट मिळेल की सुरू झालेली आहे. ओ अतिशय क्लास हा चेंडू होता पाहतोय आपण. आणि इथं मात्र निश्चित प्रश्न विचारला गेलं एकत्र जमू नका. चला वेले टीम आपण एकत्र जमू नका विनंती असेल. भावेश पाटील भावेश तळे अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल कारण की उद्याचा शेड्यूल बडा कठीण प्रश्न आहे भैया. चला आपण एकत्र जमू नका. भावेश पाटील आणि भावेश तळे सहकार्य करायचे. चला आपण एकत्र जमू नका. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जय कापरूबा वेले टीमचा कॅप्टन. जास्त आपण चर्चा करू नका. पंचाचा निर्णय अंतिम राहील. चला आपण पंचाशी उज्जत घालू नका. भावेश क्षेत्ररक्षण लावून घ्या अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल कारण की भावेश पाटील सुद्धा एक मोठे ऑर्गनायझर आहेत. आता मात्र येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. ऋतिक गडक यांच्यावर पूर्ण नजर असेल. आता मात्र आई गावदेवी लाखिवली ब टीमची पण अशा स्थितीमध्ये जर चांगली बॅटिंग केली नो डाऊट सज्ज होताना गोलंदाज ओ हो हा धमाका षटकार हम है ना ऋतिक जी कडक मारतोय कडक. निश्चित आम्ही VIP डायचं लाईट बंद केलं असतं पण आमची स्कोररला थोडंसं टेन्शन होईल. धावसंख्या पाहतोय आपण 12. अनिकेत सिनियर मारा करतोय. गोलंदाज सज्ज होताना परत समोर ऋतिक. अजून एक धमाका KDK कडक ऋतिक कडक यांचा हा कडक फटका. धन्यवाद डीजे. चला आपण एकत्र जमू नका. कालची आठवण झाली अजितची. अजित सुद्धा खुश असेल कारण की स्थिती तीच आहे. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आले होते 4 चेंडूमध्ये. आता मात्र तीच बॅटिंग करताना ऋतिक नो डाऊट निश्चित ज्या प्रकारे त्याचं प्रदर्शन आहे. दोन्ही खेळाडूचं काल लाखिवली टीमचं ब संघाचं पहिला पण अजितने काल कमाल केली होती. आज त्याची पुनरावृत्ती मात्र अजून एक लाखिवली गावाचा हा ऋतिक गडखड नाव ज्याप्रमाणे त्याप्रमाणे बॅटिंगचं प्रदर्शन करताना. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. आता मात्र चिंतेचं वातावरण साफ आहे. अशा स्थितीमध्ये जर तुम्ही या धावा खातात तर निश्चित समोरचा बॅटर खूप मोठा आहे हे तुम्ही समजून घ्या. काल ही स्थिती पाहिली होती आपण. ओली टीमच्या विरुद्ध नाव होतं अजित नावाचा वादळ आणि आज मात्र वेले टीमच्या विरुद्ध वादळ आहे तो ऋतिक गडक नावाचा हा बॅटर. यावेळेस पात्र एक घेईल की 2 अतिशय वेगा चेंडू सरकतोय. एक धाव पूर्ण खराब क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं 2 धावा सहज कंप्लीट. या 2 धावींनी पाहतोय की आपण टीमची धावसंख्या पुढे सरकते ती
20. इथून मात्र अजून 9 धावीची आवश्यकता आहे आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते पाहतोय आपण. 7 चेंडू आणि 9 धावाचं समीकरण. 3 मोठे फटके ऋतिकच्या बॅटमधून. टॉप 3 साठी हा संघर्ष पाहतोय आपण. ओ हो हो, हा मेगा ब्लास्ट ऋतिक गडकनी मारला हा षटकार. थांबवणं कठीण आहे, वादळ आहे. अशा स्थितीमध्ये 4 षटकार मारणं म्हणजे साधी गोष्ट नाही राजेंद्र पाटील सर. आणि ऋतिक गडक नावाचा 3 सामन्यामध्ये शून्य होता, भोपळा. पण त्यांनी सांगितले की पवार सर मी ऋतिक गडक आहे, मी माझ्या टीमला जेव्हा अडचण असेल त्या स्थितीमध्ये बॅटिंग करेल आणि करून दाखवली. काल ज्या प्रकारे अजित 3 सामन्यामध्ये फ्लॉप गेला होता आणि शेवटी मात्र हिरो बनला होता आणि तोच पाहतोय की आपण ही स्थिती पाहतोय आपण. 3 धावीची आवश्यकता आहे. चला आपण टीम मिटिंग घेऊ नका जास्त. आज पण 12 संघ, गावचा संघ, काल पण 12. मी तर म्हणेन की वीर आणि अजित एखादा संघ आहे का उद्या पण उतरा, कारण की लक्की आहे तुमचा लाकिवली ब संघ. पण मित्रांनो उद्याचं टेन्शन मला आहे, अजितने सांगितलं ते गुपित राहील. चला वेळेचा बाण ठेवायचा आहे. अजून सामना संपला नाहीये कारण की त्याचा अनिकेत ज्युनियर ज्यांनी अतिशय प्रभावशाली कामगिरी केली होती. खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण अनिकेत ज्युनियर याला चेंडू सोपवणं गरजेचं होतं. चला आपण शेजारी वाढलेले आहेत 3 धावा रोखण्यासाठी आणि डावखुरा बॅटर निशांत. लाईट बंद करायच्या बाईकच्या. चला हे लाकिवलीचं क्रिकेट आहे, भिवंडीचं क्रिकेट आहे. जोपर्यंत अंधार होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. हद कर दी अपने. ओ क्लास फटका. इथं मात्र अतिशय वेगात एक चोटी धाव इथं मात्र कंप्लीट आणि इथं मात्र ओव्हर 3च्या स्वरूपात. आणि हा सामना जिंकले तो म्हणजे लाखिवली टीमनी. हे बघा टी शर्ट काढणं कधी ही समस्या नसते. धन्यवाद डीजे धन्यवाद. आपल्याला पण घरी जायचंय. सकाळचे 9 पासून तर रात्रीचे 7 वाजलेले.